भारताशेजारील देश बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या देशात परतण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, पण त्यांनी यासाठी काही अटी घातल्या आहेत। सहभागी लोकशाही पुनर्संचयित झाल्यावर आणि त्यांचा पक्ष हा अवामी लीगवरील बंदी उठवल्यानंतरच त्या देशामध्ये परततील असं त्यांनी सांगितलं आहे। शेख हसीना यांनी मुक्त, निष्पक्ष आणि समावेशक निवडणुकीची मागणीही केली आहे। काही दिवसांपूर्वी अवामी लीगनं देशभरामध्ये आंदोलनाची घोषणा केली। या पार्श्वभूमीवर आता शेख हसीना यांनी देशामध्ये परतण्याची चर्चा त्यांची जोर धरू लागली। शेख हसीना यांनी आश्रय त्यांना भारत सरकारने दिला, त्याचे आभार त्यांनी मानले। बांगलादेशामध्ये आता सध्या परतण्यासाठी त्यांची प्राथमिक अट बांगलादेशी लोकांची इच्छा आहे ते स्पष्ट केलं। सहभागी लोकशाहीची पुनर्स्थापना, अंतरिम प्रशासनानं अवामी लीगवरील बंदी उठवावी आणि मुक्त, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुका घ्याव्यात असं त्यांनी म्हटलंय। तर बांगलादेशच्या सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेल्या हसीना या काही आठवड्यांच्या हिंसक सरकारविरोधी निदर्शनानंतर 5 ऑगस्ट 2024 रोजी देश सोडून गेल्या होत्या। मोठ्या आंदोलनाच्या दबावाखाली त्यांना राजीनामा द्यावा लागला। त्यामुळे युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार तिथे स्थापन होण्यास मदत झाली। शेख हसीना यांच्या अटी मान्य होतात का आणि त्या स्वगृही परततात का, स्वदेशी परततात का, हे येत्या काळात स्पष्ट होईलच। किंवा भारतामध्ये त्यांचा मुक्काम हा आणखी वाढतो का? तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा।